मानकापूर गावच्या दूधगंगा पाईपलाईन योजनेचे पाणी चोरून शेतीला वापरणाऱ्या चोरावर कारवाई करा, अन्यथा आंदोलन. राजू कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, मानकापूर. मानकापूर दूधगंगा पाईपलाईन योजनेचं पाणी व्हॉल्व्हला पाईप लावून त्या पाईपद्वारे आपल्या मानकापूर ग्रामपंचायतीचे चोरून शेतीला पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यावर आज 6/3/2024 रोजी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सदर शेतकऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे, अन्यथा आपण उपोषण करू असा सज्जड इशारा ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी दिला आहे. मानकापूरला दूधगंगेचं पाणी गेली 2 ते 2.5 वर्ष झालं चालू असून काहीही केलं तरी पाण्याची टाकी लवकर भरतच नाही. म्हणून मानकापूर ग्रामपंचायत प्रशासनाला आणि ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांना तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना संशय येत होता. मात्र सदरचे पाणी कोठे जात आहे हे आजपर्यंत समजत नव्हतं. मात्र आज अभ्यासू अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या चाणाक्षामुळे पाणी चोरणारा शेतकरी आज सापडला आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सिनियर क्लार्क बाबासो आर्गे, रतन मदाळे, मीनाप्पा माने, उत्तम सूर्यवंशी यांच्या टीमने आज संध्याकाळी 7:30 नंतर पाणी चोराची शोध मोहीम राबवली. यामध्ये आज ढोणेवाडी, बोरगाववाडी परिसरामध्ये एक शेतकरी व्हॉल्व्हद्वारे आपल्या शेतीला पाणी पाजत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर शेतकऱ्यावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मानकापूर कसनाळ परिसरातून जोर धरत आहे. या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी. हे मी काय सांगलोय का, पाईप काढून आपण गाडी टाकूया. काय पाईप गाडी टाकूया रे. आता किती वाजले रात्रीचं? कुठे मारूया की रात्री किती वाजले? आता रात्रीचं आता कमीत कमी 7:30 वाजलेला आहे. आम्हाला जर संशय येताना आमचे ग्रामपंचायतचे बिल कलेक्टर बाबासो आर्गे, क्लार्क रतन मदाळे, तसंच उत्तम सूर्यवंशी व मी मीनाप्पा माने चौघांना संशय आल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचं घंटागाडी घेऊन आपल्या दूधगंगेचं एअरवॉल चेक करण्यासाठी आलो असताना इथं तो कुठला भाग म्हणू का, बोरगाववाडी भाग रोडला एअरवॉलचं नटबोल्ट लूज करून एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पाणी असे पाईप लावून घेतलेले बा. पाणी मोठ्या प्रमाणात जात आहे, मोठ्या उसाला पाणी पाजत आहे आणि आपण गावामध्ये जंगलावर पाणी येत नाही. ही अशी परिस्थिती या ठिकाणी चालू आहे. अशा मोठ्या समस्या चालू आहे. जर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि ह्या शेतकऱ्याला कायद्याप्रमाणे याला दाखवलं पाहिजे. हे पाणी बघा किती प्रेशर न्यायला लागले. हे बघा पाणी किती प्रेशर न्यायला लागले. हे बघा, हे पाणी बघा, हे पाण्याचं प्रेशर बघा, हे पाण्याचं प्रेशर बघा किती लांब येत आहे. आणि या शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. याच्यावर गुन्हा दाखल होतो. बघा हे पाणी किती प्रेशरनं चाललंय. बघा हे बघा, हे बघा, हे शेतकरी पाणी चोरण्याचं काम करायला लागलं. उद्या लेटर तयार करूया. हे पाणी असं, हे पाणी वेस्ट जात आहे. हे पाटातलं पाणी बघा. हे ह्या मोठ्या उसाला पाणी पाजत आहे बघा. मोठा ऊस, परत इकडे हरभऱ्याचा प्लॉट आहे. असं सगळ्याला त्यानं पाणी लावलेलं आहे. हे पाणी बघा, हे पाण्याचं प्रेशर बघा. हे अध्यक्ष महोदय, याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. बघा हे पाणी इथं चाललंय सगळं.
बघा हे पाण्याचं प्रेशर बघा. पाणी खूपच वेस्ट चाललंय इथं. या शेतकऱ्याला त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. मानकापूर गावच्या ग्रामपंचायतीचं पाणी गावकऱ्यांचं पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न मोठा झाला असून त्या उन्हाळ्याची परिस्थिती असताना एक शेतकरी या ठिकाणी एरवालचं पाणी सोडून आपल्या शेताला पिकांना पाजवत आहे. ही खूप चुकीची गांभीर्याची गोष्ट आहे. याच्यावर आमच्या ग्रामपंचायतीनं अध्यक्ष व तसेच सर्व सदस्य मिळून याचा काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई केली पाहिजे. शेतकऱ्यावर लाखो रुपये, हजार रुपये खर्च करून पाईपलाईन लिकेज वगैरे आम्ही रात्रंदिवसभर काढून असं पाणी चोरून घेण्याचं काम हे लोक करत आहेत. यांनाही शिक्षा झालीच पाहिजे.